तुम्ही देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याकरता सागर बंगल्यावरती आलेलाच होता। खरं तर हिंगोलीच्या लोकसभा जागावरती दावा जो आहे तो भाजपकडनं करण्यात येतो। आज खरं म्हणजे मी हिंगोली लोकसभा मतदारसंघातील सिंचनाचा जो अनुशेष होता त्या संदर्भामध्ये भेटायला आलो होतो। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि माननीय फडणवीस साहेबांनी मोठं काम सिंचनाचं माझ्या मतदारसंघातलं केलेलं आहे। पेनगंगा नदीवर 7 बंधारे आणि पूर्णा नदीवर 4 बंधारे हे त्यांनी दिलेले आहेत आणि जवळपास लाखभर एकर हे सिंचन होणार आहे। तर याचे उद्घाटन तातडीनं करावेत या संदर्भामध्ये माननीय उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांनी येण्याचं सुद्धा कबूल केलेलं आहे। ही जी जागा आहे ती जागा शिवसेनेची 1990 पासून शिवसेना लढत आहे आणि निश्चित ही शिवसेनेची जागा आहे आणि त्या दृष्टीने आम्ही कामालाही लागलेले आहोत। माझ्या मनामध्ये कुठलाही संदेह नाही। ज्याच्या त्याच्या पक्षाचा अधिकार आहे पक्ष वाढवण्याचा आणि कार्यकर्त्यांचा अधिकार आहे तिकीट मागण्याचा, परंतु जागा ही निश्चित शिवसेनेची आहे आणि शिवसेना लढवेल। तुम्हाला त्या खासदारकीच्या तिकीट नाकारलं तर तुम्ही तुमचं पुढचं पाऊल काय असणार? मला असं वाटत नाही नाकारतील, परंतु पक्षश्रेष्ठी ठरवतील ते तर आम्हाला शिरसावंदी आहेच। कदाचित त्यांच्या मनामध्ये त्याच्यापेक्षा मोठं द्यायचा काही विचार असेल। परंतु ज्या पद्धतीने महायुतीमध्येच आता कुठेतरी कम्युनिकेशन गॅप पाहायला मिळतो। खरं तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरती देखील भाजपने दावा ठोकला आहे। एकीकडे मावळ लोकसभेवरती भाजपकडनं दावा ठोकला जातोय। सातत्याने जिथे महायुतीमध्ये मित्रपक्षांच्या जागा आहेत तिकडे भाजपकडनं दावा ठोकला जातोय। त्यामुळे तुमचे शिवसेनेचे नेते रामदासभाई कदम म्हणतात की भाजप कुठेतरी शिवसेनेला संपवायला निघाली आहे। मला असं वाटत नाही। युतीच्या नेत्यांमध्ये एक चांगलं कम्युनिकेशन आहे आणि प्रत्येक ठिकाणचे कार्यकर्ते त्यांचा पक्ष वाढावा म्हणून अशा पद्धतीची मागणी करत असतात, परंतु शिवसेनेच्या जागा आहेत त्या निश्चित शिवसेनेलाच भेटतील। शिवसेनेच्या किती जागा आहेत? कारण की विद्यमान शिवसेनेच्या 18 जागा आहेत, त्या 18 जागांवरती तुमचा दावा कायम असणार आहे का? शिवसेनेच्या मागच्या निवडणुकीमध्ये 22 जागा होत्या, त्यापैकी 18 निवडून आले होते। 18 जागा या मागितल्या पाहिजे असा सर्व खासदारांचा माननीय शिंदे साहेबांकडे आग्रह आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।